नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी तत्पर असणारे चॅनल। वळूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे। एका वृद्ध आई वडिलांचा आक्रोश आणि मुलासाठी मारलेली ही आर्त हाक आहे। मालेगावचा एक तरुण साताऱ्यातून बेपत्ता झाला असून आता 3 महिने उलटले आहेत। 15 नोव्हेंबर 2025 पासून या तरुणाचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही। जाणून घेऊया याचा सविस्तर रिपोर्ट। वृद्ध आईबापाची हाक, मालेगावातील एक तरुण बेपत्ता, 3 महिन्यापासून त्याचा अजूनही काही समाचार नाही। काय झालं या तरुणासोबत व त्याच्या आई वडिलांसोबत जाणून घेऊया आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये। आपल्या लोकशाहीमध्ये एसपी न्यूज इंडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही पोहोचवतो सर्वात जलद गतीने बातम्या तुमच्यासाठी व तुमच्यापर्यंत। आजची बातमी काळजाला घर पाडणारी आणि प्रशासनाला जाब विचारणारी आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील देवघट गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। देवघर येथील एक तरुण गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता झाला असून त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। या तरुणाचे नाव राकेश भिला चव्हाण असे असून तो घरचा आधार होता। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आई वडिलांना सुख देण्यासाठी हा तरुण घराबाहेर पडला होता। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आई वडिलांना सुख देण्यासाठी हा तरुण घराबाहेर पडला होता। दिवाळीचा सण संपल्यानंतर मोठ्या आशेने राकेश साताऱ्याकडे कामासाठी रवाना झाला होता। त्याला कामाचे आमिष दाखवून गावातीलच अनिल अशोक साळुंखे याने सोबत नेले होते। साताऱ्यातील भुईंज येथील किसनवीर साखर कारखान्यात काम मिळेल असे त्याला सांगण्यात आले होते। मात्र दिनांक 15 नोव्हेंबर 2025 पासून राकेश चव्हाण हा अचानक बेपत्ता झाला आहे। आज अनेक दिवस उलटूनही राकेशचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही। राकेशचे वडील भिला विठ्ठल चव्हाण आज न्यायासाठी वणवण भटकत आहेत। आई विमलबाई भिला चव्हाण यांचा आपल्या मुलासाठी सुरू असलेला टाहो थांबायला तयार नाही। राकेशचा भाऊ गणेश भिला चव्हाण हा देखील आपल्या भावाच्या शोधात रात्रंदिवस एक करत आहे। ज्या अनिल साळुंखेच्या विश्वासावर राकेशला पाठवले होते तो मात्र काहीही सांगायला तयार नाही। आमचा राकेश ज्याच्या सोबत गेला तो व्यक्ती सुरक्षित आहे, मग माझा मुलगा कुठे आहे? हा संतप्त सवाल आज विमलबाई आणि भिला चव्हाण हे संपूर्ण समाजाला विचारत आहेत। एक तरुण जो आपल्या कुटुंबाचा कणा होता तो अशा प्रकारे गायब झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे। प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। किसनवीर साखर कारखाना परिसरात राकेशचा शोध घेऊनही काहीही माहिती हाती लागलेली नाही। देवघट गावातील रहिवासी असलेल्या या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आई विमलबाईंचे डोळे दररोज दाराकडे लागलेले असतात की कधी माझा राकेश परत येईल। भाऊ गणेश आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न करत आहे। मात्र तपास यंत्रणांकडून या कुटुंबाला म्हणावी तशी मदत मिळत नसल्याचा आरोप होत आहे। अनिल अशोक साळुंखे यांनी राकेशला नेले होते, मग राकेश गायब होण्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आज लोकशाही माझ्या एसपी न्यूज इंडियाच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करत आहोत। जर हा तरुण आपल्याला कुठेही दिसला तर कृपया माणुसकीच्या नात्याने मदत करा। राकेश भिला चव्हाण हा तरुण दिसायला मध्यम बांध्याचा आणि सावळ्या वर्णाचा आहे। आम्ही स्क्रीनवर काही संपर्क क्रमांक देत आहोत, ते कृपया सर्वांनी नोंदवून घ्यावेत। माहिती देण्यासाठी 93736537 या मोबाईल नंबरवर आपण त्वरित फोन करू शकता। तुमचा एक फोन कॉल राकेशला त्याच्या आई विमलबाईंच्या कुशीत परत मिळवून देऊ शकतो। तुमचे एक सहकार्य भिला विठ्ठल चव्हाण या वृद्ध वडिलांना त्यांचा आधार परत देऊ शकते। लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया या प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहणार आहे। जोपर्यंत राकेश चव्हाणचा शोध लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तो साताऱ्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल।